सोलापूर लोकसभा मतदारसंघात सध्या माजी मुख्यमंत्र्याची मुलगी विरुद्ध ऊसतोड मजुराचा मुलगा असा सामना रंगताना दिसत आहे। महाविकास आघाडीशी फारकत घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने राहुल गायकवाड यांना उमेदवारी दिली, तर दुसरीकडे एमआयएम ने रमेश कदमांना सोलापूरच्या रिंगणात उतरवण्याचा निर्धार केला आहे, ज्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहेत। अशावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघात कोणत्या प्रश्नांवर निवडणूक लढवली जाऊ शकते, एमआयएम आणि वंचितच्या उमेदवारामुळे प्रणिती शिंदेंना काय अडचणी येऊ शकतात, प्रणिती शिंदेंनी आतापर्यंत कशा प्रकारे विकासावर बोलण्याऐवजी वादग्रस्त विधानांची माळ गुंफली आहे, अशा सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम मतदारांची संख्या निर्णायक आहे, त्यामुळे काँग्रेसने सोलापुरात तुष्टीकरणाचं राजकारण सुरू केलं आहे। त्यात मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे वेगवेगळ्या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी होताना दिसत आहेत। अशात वंचित बहुजन आघाडी पाठोपाठ एमआयएमनेही उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता प्रणिती शिंदे यांच्या समोर पेच निर्माण झाला आहे। 2019 मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या आव्हानामुळे सुशील कुमार शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। आता एमआयएमचा उमेदवार मैदानात आल्यास प्रणिती शिंदेंना मानणारा मुस्लिम मतदार अलगदपणे एमआयएमच्या पारड्यात जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। मुळात 2019च्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर वंचित आणि एमआयएमची युती असल्याने या मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांना जवळपास 1.70 लाख मतं मिळाली होती। त्या निवडणुकीत सुशील कुमार शिंदेंचा 1.5 लाख मतांनी पराभव झाला होता। आताही जर वंचित आणि एमआयएमच्या उमेदवारांनी जास्त मतं घेतली तर ती काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्ह आहेत। त्यात एमआयएम कडून रमेश कदम यांच्या नावाची चर्चा आहे। रमेश कदम 2014ला राष्ट्रवादीच्या तिकिटावर मोहोळमधून निवडून आले होते, मात्र अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळामध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। रमेश कदम हे मातंग समाजातून असून या मतदारसंघात मातंग समाजाची मोठी संख्या आहे। तसंच मोहोळ आणि पंढरपूर परिसरात रमेश कदम यांना थोड्याफार प्रमाणात मतदारांचा पाठिंबा आहे। त्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाज सोडून इतर समाजातील राजीनामे देणारे कदम हे पहिले आमदार आहेत, त्यामुळे मराठा समाजाचा त्यांना पाठिंबा मिळू शकतो। अशात एमआयएमची उमेदवारी त्यांना मिळाली आणि मुस्लिम मतदारांनी त्यांची साथ दिली तर काँग्रेसचा तुष्टीकरणाचा प्रयोग फेल जाऊ शकतो, ज्याचा फटका साहजिकच प्रणिती शिंदे यांना बसेल। त्यात प्रणिती शिंदे यांची मागील काही दिवसांपासूनची विधानं पाहिली तर त्या भावनिक मुद्द्यांना हात घालून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण यात विकासाच्या मुद्द्याकडे प्रणिती शिंदेंचं दुर्लक्ष त्यांना महागात पडेल असं राजकीय जाणकार सांगतात। सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रोजगार, पाणी, विद्यार्थी आणि तरुणांच्या प्रश्नांवर लढवली जाणार आहे, पण या मुद्द्यांना बगल देत पुलवामा घडलं नाही, घडवलं असा गंभीर आरोप प्रणिती शिंदे यांनी केला, ज्यानंतर काँग्रेसने हुतात्म्यांचा अपमान केलाय अशी टीका राम सातपुते यांनी प्रणिती शिंदेंवर केली। तसंच राम सातपुते यांच्या समोर विकास कामांच्या मुद्द्या आधारे तग धरू शकत नसल्याने प्रणिती शिंदे अशा प्रकारे विषयांतर करत आहेत असा टोलाही सोशल मीडियावर लगावला जात आहे। तसंच याआधी 2012 मध्ये सुशील कुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवादाचा खळबळजनक आरोप केला होता, ज्यानंतर हिंदू दहशतवाद नव्हे तर भगवा दहशतवादाबद्दल मी बोललो होतो अशी सारवासारव त्यांनी केली होती। तसंच याआधी श्रीराम मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्याआधीच केवळ राजकीय फायद्यासाठी पंतप्रधान मोदी मंदिराची प्राणप्रतिष्ठा करत आहेत। श्रीरामनवमी सणाला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा का नाही? जय श्रीराम म्हणणाऱ्यांना सांगा, राम आम्ही आधीपासून मानतो, तुम्ही कोण आलात आम्हाला राम शिकवणारे, अशी विधानं प्रणिती शिंदे यांनी केली आहेत। तसंच दिनांक 31 मार्च 2023ला एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सावरकरांनी विरोधकांच्या स्त्रियांकडे वेगळ्या पद्धतीने बघा, त्यांच्यावर अत्याचार करा असे म्हटले आहे, असं वादग्रस्त विधानही प्रणिती शिंदे यांनी केलं होतं। त्यामुळे वादग्रस्त विधानांनी अडचणीत आलेल्या प्रणितीताई एमआयएम आणि वंचितच्या उमेदवाराच्या घोषणेने आणखीनच अडचणीत आलेत। त्यात दुसरीकडे राम सातपुते यांच्याकडून सोलापुरात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत।
ज्यात लोकांच्या मतांचा कल लक्षात येतो। तरी MIM रमेश कदमांना सोलापूर मतदारसंघाच्या रिंगणात उतरवते का हे थोड्या दिवसात कळेल। पण सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या वादग्रस्त विधानामुळे आणि विकासाच्या मुद्द्याला दाखवलेल्या केराच्या टोपलीमुळे अडचणीत वाढ होऊ शकते। तरी तुम्हाला या मतदारसंघाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MAHA MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि Facebook पेजला लाईक करा। धन्यवाद।